शिवसेना पक्षाचे आमचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार पंचाक्षरी सुनीताताई आणि प्रभाग क्रमांक 9चे आमचे अधिकृत नगरसेवक लाखन रमेश कांबळे। आता तुम्ही पाहताय की आज प्रभाग 9 मध्ये मोठ्या प्रमाणात कधी नव्हे एवढा उदंड प्रतिसाद लाडक्या भावाच्या पक्षाला म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला उदंड असा प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला विश्वास आहे की आता उदगीरकरांनी ठरवलेलं आहे आता एकच लक्ष धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष। लाडक्या बहिणीला आमचं आव्हान आहे की आता आपल्या लाडक्या भावाला आशीर्वाद रूपी ज्यांनी आपल्याला आर्थिक मदत डायरेक्ट बँक खात्यावर 1500 रुपये आता 2000 रुपये करण्याची या ठिकाणी आम्ही शक्तीपणाला लावून आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करत आहोत की आता आमच्या लाडक्या बहिणीला 2000 रुपये तात्काळ मदत आर्थिक मदत करावी अशी विनंती केलेली आहे। आता उदंड आमच्या लाडक्या बहिणीचा प्रतिसाद बघितल्यानंतर आमच्या लाडक्या भावाचा पक्ष म्हणजे धनुष्यबाण आणि लाखन कांबळे आणि आमच्या पंचाक्षरीताई विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्रभाग 9 मध्ये आपल्याला मिळतोय। आपण पत्रकार म्हणून आपण या ठिकाणी आपण व्हिडिओ घेऊन दाखवू शकता जनतेला की असा उदगीर शहरामध्ये आमच्या जवळपास 26 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आणि 26च्या 26 उमेदवाराला उदंड असा प्रतिसाद लाडक्या भावाच्या पक्षाला शिवसेना धनुष्यबाण या पक्षाला मिळतोय आणि त्याबद्दल मी मतदार राजाचे मनापासून आभार व्यक्त करतो। आता लवकरच या ठिकाणी उदगीर शहरामध्ये भव्य अशी रॅली झालेली आहे। आता भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमाला सुद्धा उदगीरच्या सर्व शिवसैनिकांनी मतदार बंधू भगिनींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो। उदगीरचा विकास हाच आमचा ध्यास। उदगीरमध्ये जे पिण्याच्या पाण्यासाठी 3000 रुपयाचा टॅक्स लावलेला आहे, कधी नवे पाणी मुबलक मिळायला पाहिजे पण तो पाण्याचं नियोजन नाही मात्र टॅक्सचं नियोजन या ठिकाणी लावलेलं आहे। अत्यंत दुर्दैव म्हणावं लागेल की या ठिकाणी नियोजनाचा अभाव आहे। या ठिकाणी आमच्याच मित्र पक्षाचे आमदार आहेत, आमच्याच मित्र पक्षाचे या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी आहेत परंतु त्यांना मात्र या ठिकाणी जनतेच्या विकासाचं पडलेलं नाही मात्र भ्रष्टाचाराचं या ठिकाणी पडलेलं आहे। तुम्ही मित्र पक्षात जाणार का? आम्ही मित्र पक्षात जाण्यापेक्षा आम्ही मित्र पक्ष म्हणूनच आहोत परंतु मित्र पक्षांनी जर ज्या चुका केलेल्या आहेत त्या मित्र पक्षाच्या चुका आम्ही कधीही खपवून घेणार नाही आणि जनतेच्या विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही।